बोलो भारत माता की जय, वंदे मातरम असा जयघोष करत राष्ट्रीय संत हवामल्लीनाथ महाराज की जय असा जयघोष करत भारत माता देवस्थान येथे थोर क्रांतिकारी देशभक्त भगतसिंग, संगोळी रायण्णा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण करून 100 फूट उंच खांबावर तिरंगा राष्ट्रध्वज मोठ्या जल्लोषात फडकवण्यात आला. आळंद तालुक्यातील लाडचिंचोळी ढोगीबना येथील जय भारत माता देवस्थान येथे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि क्रांतीवीर सांगोळी रायण्णाचा जयंती उत्सव कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. कर्नाटकातील आळंद तालुक्यातील लाडा चिंचोळी तांडा ढोगीबना येथील जय भारत माता मंदिरात देशवासियांकडून थोर क्रांतिकारी देशभक्त भगतसिंग, संगोळी रायण्णा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यानंतर विशेष पूजा करण्यात आली. जय भारत माता सेवा समिती नवी दिल्लीचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय संत परमपूज्य हवामल्लीनाथ महाराज यांच्या दिव्य सानिध्यात सकाळी 8 वाजता कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे सल्लागार तथा आळंदचे आमदार बी.आर. पाटील यांच्या हस्ते 100 फूट उंच राष्ट्रध्वज खांबावर तिरंगा ध्वज फडकवण्यात आला. कार्यक्रमात विद्यमान आणि माजी लोकप्रतिनिधी, मान्यवर, सैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दिवसभर देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. देशभक्तीपर कार्यक्रमात देशभक्तांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. समितीचे प्रवक्ते अॅडव्होकेट वैजनाथ झळकी यांनी स्वागत केले. जय भारत माता सेवा समितीचे लातूर जिल्हा अध्यक्ष बालाजी बिराजदार यांनी सूत्रसंचालन केले. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.